हसळी लुक म्हणतात याला. हसळी. हा एक वंश परंपरागत दागिना असलेला आहे हसळी लुकमध्ये. विशेषतः यामध्ये पाईपचा वापर केलेला असतो. पूर्वीचा जो गळसरी हा प्रकार यायचा त्यातलाच हा हसळी एक पाईपवरचं केलेलं काम म्हणून याला हसळी लुक म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हे आत्ता नवीन लग्नसराईसाठी आलेले फॅन्सी दागिने आहेत. सुंदर सुंदर आहे. त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडे एक कथा कलेक्शन म्हणून 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम जे आहे हे त्या कलेक्शनमधलं आहे. कथा कलेक्शन म्हणतात याला. विशेषतः या दागिन्यांची आमची मोनोपॉली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मॅचिंग बँगल्स किंवा कडेसुद्धा या प्रमाणात मिळाले जातात. याला मॅचिंग असे साजेसे आणि अनुरूप. तर हे जे आहे हे संपूर्ण कथा आणि प्रथा कलेक्शन्स आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक कलेक्शन्स आलं होतं ब्लॉसम कलेक्शनमध्ये. यातला भरीव सोन्यातला 1 किलोचा सेट आपल्याकडे तयार बघायला मिळतो. पैकी हा जो आहे हा व्ही शेपमधला आहे. त्याचप्रमाणे हा पुतळीचा आहे. आपण मगाशी जे पाहिले त्यातला हा एक पुतळीचा आहे. त्याचप्रमाणे हे लफा कलेक्शन आपल्या इथे सर्वाधिक चालणारा पॅटर्न आहे. लफा कलेक्शन पूर्ण गळाभरून आणि साज आणि शृंगारासाठी हा जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा नववधूचा आवडीचा पसंतीस उतरणारा दागिना आहे लफा कलेक्शन. मस्तच कलेक्शन. हा गौरी हार 1 साइडेड पॉच. त्याचप्रमाणे आपण जसा मगाशी पुतळीचा पाहिला तसा हा टेम्पलमधला पुतळीचा हार आहे. पुतळीचा हार आहे. विशेषतः त्याला लक्ष्मीचं पेंडंट असतं त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा हाही एक आहे पुतळ्यांचाच. विशेषतः याला होडी घाटाचं पेंडंट दिलेलं आहे त्यामुळे हाही सर्वाधिक छान दिसतो. विशेषतः याला कंठीमाळेचा वापर केलेला आहे, कंठीमण्यांचा. त्याचप्रमाणे आपण जसा पुतळ्यांमध्ये पाहिला तसा हाही एक पुतळ्यांमध्ये डिफरंट टाईप ऑफ डिझायनिंगमध्ये आहे. सुंदर कलेक्शन. विथ कानातल्यांसहित जो आहे हा 7 तोळ्यांमध्ये आहे. अच्छा, हा 7 तोळ्यांचा विथ कानातल्या. ह्यामध्ये गव्हाच्या माळेचा वापर केलेला आहे. ते कथा आणि प्रथा कलेक्शन मधलं डिझायनिंग आहे. 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम आहे. आणि आपण मगाशी जो ब्लॉसमच्या फुलांचा पाहिला होता त्यातला हा गळ्यालगतचा जसा पाहिला तसा हा लांब आहे. ह्याला मॅचिंग गळ्यालगतचा नेकलेस येतो, मंगळसूत्र येतं, हार येतो, बाजूबंद येतो, बिंदी येते, अंगठी येते, नंतर कंबरपट्टा येतो, पायातले पैंजण येतात, जोडवी येते, छल्ला येतो. मेकीव सोन्यातला 1 किलोचा सेट आहे. त्याला ब्लॉसमच्या फुलांचा हार म्हणायचा. येलो फिनिशमधला पिवळ्या धमकमधला जसा आपण बकुळ फुलांचा हार पाहिला होता तसा हा जो आहे हा दाक्षिणात्य प्रकारातला बकुळ हार आहे. विशेषतः याला जी फुलं वापरलेली आहेत ती छान आहेत आणि विशेषतः त्यामध्ये मोहनमाळेचाही वापर केलेला आहे त्यामुळे छान दिसतो. हाही एक सप्तम कलेक्शनमधलाच आलेला आहे. हाही पोस्टर पीस आहे, ॲड पीस आहे. माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस असल्या कारणाने दिसायला आणि लुकवाईजही छान आहे. हा फक्त 12 तोळ्यांचा आहे, लुकवाईजही छान दिसतो. आणि गहुमाळीचा प्रकार आहे.
सप्तम कलेक्शनमध्येच आहे, त्यामुळे याला सात लेअरच्या कन्सेप्टमध्ये वापरलेला आहे. विद्ध कर्णफुलं आहे आणि हा 9 तोळ्यांमध्ये विद्ध कर्णफुलं असलेला आहे. लफा कलेक्शन मधले पाहिले तर त्यामध्ये हे डिझायनर पॅटर्न मध्ये आहे. हे सुद्धा दिसायला खूप छान दिसतात की ह्याच्या बरोबरीने एक मंगळसूत्र घातलं तरी बाकीचे 10 दागिने घातले नाही तरीही चालतं. आणि विशेषतः याचं वजन फक्त 6 तोळ्यामध्ये गळा भरून आहे. हाही छान आहे, 6 तोळ्यामध्ये गळा भरून आहे, छान आहे. हे सगळं आता लग्न सराईच्या निमित्ताने हे सगळे डिझायनर पीसेस आलेले आहेत. ब्रायडल कलेक्शन आपण बघतोय. 1 2 3 4 5 6 7 लेअर असल्या कारणाने हे दिसायलाही खूप छान दिसतं. नजाकत वेगळी आहे. वजनाने जरी अधिक असलं तरी डोळ्यांवर येत नाही, त्यामुळे यंग जनरेशन जास्त लाईक करतं. डिझाईन पण खूप छान आहे, खूप सुंदर असं कलेक्शन आहे. आपल्याकडे नवीन मयूर कलेक्शन आलेलं आहे. मयूर कलेक्शन, मयूर कलेक्शन विशेषतः याला संपूर्ण मोरांचा वापर केलेला आहे म्हणून याला मयूर कलेक्शन नाव दिलेलं आहे. लग्न सराईसाठी त्यामध्ये खूप सुंदर आपण असे दागिने हे आहेत. जे स्टोन्स वापरलेले आहेत हे सेमी प्रेशियस या प्रकारातले स्टोन्स आहेत. या स्टोन्सना रिसेल व्हॅल्यू नाही पण वजनाला वजन मिळणारं आहे. ते दिसायलाही छान दिसतं. हे संपूर्ण डिझायनर पीसेस येतात. मयूर कलेक्शन